लोकसभा पोटनिवडणूक त्याचप्रमाणे विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक यासाठीची मतदान प्रक्रिया काल दिनांक 20 नोव्हेंबर रोजी पार पडली। त्याचबरोबर पोस्टल मतदानाद्वारे जे काही मतदान करणार होते त्यांचं सुद्धा मतदान हे पूर्ण झालेलं आहे। त्या सगळ्या पोस्टल मतपत्रिका या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। आता दिनांक 23 तारखेला आपण बघू शकता की स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा जे ज्ञानसाधना केंद्र किंवा नॉलेज रिसोर्स सेंटर आहे अर्थात ग्रंथालय आहे त्या लायब्ररीच्या ठिकाणी आपलं मतमोजणीचं नियोजन केलेलं आहे। दुसऱ्या माळ्यावरती नांदेड लोकसभा क्षेत्रातल्या 6 विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेची जी निवडणूक झाली त्याची मतमोजणी होईल। या ठिकाणी पहिल्या मजल्यावरती नांदेड लोकसभा क्षेत्राच्या अंतर्गत जे काही विधानसभा मतदारसंघ आहेत अशा 6 विधानसभा मतदारसंघांची विधानसभेची मतमोजणी होईल आणि दुसऱ्या मजल्यावरती नांदेड लोकसभा पोटनिवडणूक याची मतमोजणी होईल। त्याचप्रमाणे लोहा, हातगाव व किनवट या मतदारसंघांची जी मतमोजणी आहे विधानसभेची ती त्या मुख्यालय होईल। अशा प्रकारचं सगळं नियोजन केलेलं आहे। यामध्ये अर्थात आपण सामान्य नागरिकांसाठी सोय अशी करतोय की शहरामध्ये घर बसल्या त्यांना सगळे अपडेट्स हे वेळोवेळी मिळत जातील यासाठी आपण सोशल मीडिया आणि प्रसार माध्यम यांच्या माध्यमातून व्यवस्था उपलब्ध करून देतो।